नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर RRBसाठी आपण जो काही सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा आज आपण 31वा भाग पाहणार आहोत। तर काळजीपूर्वक वही पेन घेऊन बसा आणि सगळे प्रश्न नोट डाऊन करून घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे टेस्ट वगैरे अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण सिलेबस कव्हर होईल अशा प्रश्नपत्रिका आमच्या टीमने बनवलेल्या आहेत, त्या तुम्ही जर परचेस केल्या नसतील किंवा सोडवल्या नसतील तर सोडून घ्या। त्या ठिकाणी जवळपास 70 ते 80% सिलेबस कव्हर होईल असा प्रयत्न आमच्या टीमने केलेला आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप खूप फायदा होईल त्याचा आणि भविष्यात येणाऱ्या सगळ्याच परीक्षेला फायदा होईल असं त्या क्वेश्चन पेपर बनवण्यात आलेले आहेत। त्यामुळे खाली नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करा। पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो, चाणक्य कौटिल्य हे कोणाचे सल्लागार होते? आणि लक्षात असू द्या, जे महत्त्वाचे अकबराच्या काळातले रत्न वगैरे, त्यानंतर जे नावं आहेत, चाणक्य असू द्या, कौटिल्य असू द्या, त्यानंतर अगोदरचे खूप सारे महत्त्वाचे व्यक्ती होते जे की वेगवेगळ्या विषयात पारंगत होते आणि त्यामुळे त्यांचं नावसुद्धा आत्तापर्यंत आहे आणि त्यांचं त्या क्षेत्रामध्ये खूप मोलाचं योगदान आहे। तर तशा व्यक्तींचं तुम्हाला माहिती असू द्या थोडंफार, म्हणजे काय ते कोणत्या काळातले होते आणि त्यांचं काम काय होतं आणि त्यांनी भारताला वगैरे किंवा त्या काळामध्ये त्यांनी नेमकं काय दिलंय, जेणेकरून त्यांचं नाव आत्तापर्यंत राहिलेलं आहे। तर चाणक्य आणि कौटिल्य हे अर्थशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं वगैरे योगदान वगैरे आहे, आत्तापर्यंत त्यांचं दिसून येतं। तर चाणक्य आणि कौटिल्य हे कोणत्या राजाचे सल्लागार होते? तर ते चंद्रगुप्त मौर्याच्या काळामधले हे सल्लागार होते, लक्षात असू द्या। याच्यामध्ये मौर्य याची स्थापना वगैरे साम्राज्याची चंद्रगुप्तांनी केली। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय, यांच्या काळामध्ये अशोक सम्राट हे महत्त्वाचा राजा होता आणि याच्या काळातील लक्षात असू द्या एक सारनाथ या ठिकाणी 4 सिंहाची मुद्रा, आपल्या भारताची जी काही आहे मुद्रा वगैरे, तर ती 4 सिंहाची या ठिकाणी सारनाथ येथे अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे। हाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो की 4 सिंहाची मुद्रा वगैरे कोणत्या सम्राटाच्या काळातली आहे? तर अशोक सम्राटांच्या काळातली आहे। आपण पाहिलं होतं अकबरच्या बाबतीत, हैदर अलीच्या वगैरे सगळ्यांच्या बाबतीत आपण राजा महाराजांची माहिती कव्हर केलेली आहे आत्तापर्यंत। सगळे भाग जे आहेत ते काळजीपूर्वक पाहून घ्या। आणि भारतात उद्योजकांना रेल्वे व्यवस्थेची स्थापना करण्याची परवानगी कोणी दिली किंवा परवानगी वगैरे कोणी दिली? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी भारतात उद्योजकांना रेल्वे व्यवस्थापनेची किंवा व्यवस्थेची स्थापना करण्याची परवानगी जी आहे ती मित्रांनो लॉर्ड हॉर्डिंग या व्हाईसरॉयने दिलेली आहे। आणि जनक वगैरे सुरुवात वगैरे लॉर्ड डलहौसीने, लक्षात असू द्या। हे नावं खूप महत्त्वाचे आहेत आणि याने जी आहे ती परवानगी वगैरे उद्योजकांना दिली। आणि हे कधी वगैरे दिली असा प्रश्न आला तर 1844 मध्ये दिली। आणि त्या परवानगीचा फायदा घेऊन उद्योजकांनी जवळपास 2 कंपन्या भारतामध्ये स्थापन झाल्या 1845 मध्ये। त्या 2 कंपन्यांचं नाव वगैरे लिहून घ्या, सांगतो। ईस्ट इंडियन रेल्वे ही एक होती, ईस्ट इंडियन रेल्वे कंपनी म्हणून। आणि त्यानंतर दुसरी एक कंपनी होती जे की ग्रेट इंडियन पेनिसुला असं तिचं नाव आहे, थोडं डिफिकल्ट आहे, पेन्सिनसुला असं आहे ते, पेन्सिनसुला रेल्वे कंपनी। तर लक्षात असू द्या, या 2 कंपन्या 1945 मध्ये स्थापन झालेल्या सर्वात पहिल्या कंपन्या आहेत ज्या ठिकाणी रेल्वेची निर्मिती करण्यात येत होती किंवा परवानगी वगैरे देण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या। हे कॉमन प्रश्न आहेत, व्यवस्थित काळजीपूर्वक तयारी करून घ्या। त्यानंतर भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज असतात, पाया घातला आणि शिक्षणात वापर केला याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे। तर लक्षात असू द्या, सर्वात महत्त्वाचं जे आहे ते लॉर्ड मेकॅले यांनी जे आहे ते त्याचे पाया वगैरे घातलं किंवा यांनी जे आहे ते सुरुवात वगैरे केली। हे कधी केली? लक्षात असू द्या, 1835 मध्ये या इंग्रजी शिक्षणाचा पाया लॉर्ड मेकॅले यांनी घातला वगैरे, सुरुवात वगैरे केलेली आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? तर भारतामध्ये
खूप असे मोठे मोठे किल्ले आहेत, परंतु महत्त्वाचा किल्ला एक मोठा याच्यापैकी म्हणलं तर चित्तोडगडचा किल्ला जो आहे तो या ठिकाणी मोठा किल्ला आहे आपल्या भारतामध्ये. आणि अजून एक महत्त्वाचं, हा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? हा किल्ला जो आहे तो राजस्थानमध्ये आहे. याच्यावर एक पिक्चरसुद्धा आहे, मूवीसुद्धा बनलेली आहे. तर राजस्थानमध्ये हे चित्तोडगड नावाचा किल्ला आहे. हे चित्तोडगड जो आहे एक ठिकाणसुद्धा आहे जी की मेवाडची राजधानी होती, लक्षात असू द्या. पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल आय थिंक. त्यानंतर पुढचा प्रश्न, आणि आत्तापर्यंत तुम्हाला जे जे प्रश्न मी कव्हर करून दिलेले आहेत त्या सगळ्यांची PDF सुद्धा आम्ही त्या क्वेश्चन पेपरसोबत प्रोव्हाइड करत आहोत. त्यामुळे काळजी करू नका. ज्यांनी सिरीज वगैरे जॉईन केलेली असेल त्यांना ती PDF मिळालेली नसेल तर माझ्याकडून ती प्रोव्हाइड करून घ्या. भारतातील पहिले महिला राष्ट्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी सुरू झालं? तर हे जे आहे ते मित्रांनो जवळपास मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, हे 1916 सुरू केलं. कोणी सुरू केलं? महर्षी धोंडो केशव कर्वे, लक्षात असू द्या. धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलं. त्या विद्यापीठाचं नाव वगैरे काय आहे? ते नाथीबाई दामोदर ठाकरसी या नावानं वगैरे ते विद्यापीठ सुरू झालेलं आहे. आणि हेच नाव का दिलं गेलं? यांच्या मुलाने हे योगदान वगैरे दिलं होतं आणि त्याच्या स्मरणार्थ, आईच्या स्मरणार्थ वगैरे ते नाव देण्यात आलेलं आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर वंदे मातरम हे मूकपत्र कोणी लिहिलं? आत्ता इथं कन्फ्युजन काय होतं, वंदे मातरम बघितलं की आपण काय करतो, सरळ बंकिमचंद्र चटर्जी यांना टिक करतो. तर याच ठिकाणी आपण चुकतो. यांनी काय म्हटलं, वंदे मातरम हे मूकपत्र म्हटलेलं आहे जे की अरविंद घोष यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यांना माहीत असेल वंदे मातरम राष्ट्रगीत आहे, बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं. कोणत्या कादंबरीत लिहिलं? आनंदमठ, लक्षात असू द्या. त्यानंतर रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत लिहिलं कोणतं? जनगण मन, लक्षात असू द्या. जनगण मन हे जे राष्ट्रगीत आहे ते रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं. त्यांची कोणती कादंबरी आहे? गीतांजली. आणि आपल्या राष्ट्रगीताची ह्या जनगण मनची काय आहे? बंगाली भाषा, मुख्य भाषेमध्ये हे बंगाली भाषेमध्ये आहे, हे लक्षात असू द्या. छोटे छोटे की पॉईंट आहेत. आणि त्यानंतर हे गीतांजली वगैरे याला नोबेल पारितोषिक सर्वप्रथम मिळाला. पहिले भारतीय हेच होते नोबेल पारितोषिक मिळविणारे. तर त्यानंतर पुढे पहा, जमीनदारी पद्धत सर्वप्रथम कोणत्या प्रांतात सुरू झाली? तर जमीनदारी पद्धत जी आहे ती मित्रांनो बंगाल प्रांतामध्ये सुरू झालेली आहे. बंगाल, ओडिसा वगैरे त्या क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आली. जमीनदारी पद्धत वगैरे जी आहे ती कोणत्या व्हाईसरॉयच्या काळामध्ये किंवा कोणत्या व्हाईसरॉयने आणलेली आहे? तर लॉर्ड कॉर्नवॅलिस, लक्षात असू द्या, कॉर्नवॅलिस. त्यानंतर हे जे पाहिलं तर अजून एक आहे कायमधारा नावाची पद्धत. कायमधारा नावाची पद्धत एक आहे, ती कोणी वगैरे सुरुवात केली असा जर प्रश्न आला तर लक्षात असू द्या, शोर जॉनने. हे प्रश्न जे आहेत ते कॉमन आहेत, हे ते तुम्हाला सगळ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर जगातील सर्वात मोठं महाकाव्य कोणतं आहे? जगामध्ये सर्वात मोठं महाकाव्य हे रामायण आहे, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर याचं लिखाण वगैरे कोणी केलं? रामायणचे लेखक कोण आहेत? तर लक्षात असू द्या, हे वाल्मिकीने लिहिलेलं आहे. आणि महाभारत याचे वेदव्यास यांनी लिहिलेलं आहे. तर हेही तुम्हाला लक्षात असू द्या, कारण का हे जगातील मोठे मोठे महाकाव्य आहेत जे की आपल्या भारताशी लागू आहेत, निगडीत आहेत. त्यामुळे तुम्हाला अगोदरच सांगितलं, भारतामध्ये जे काही युनिक आहेत ते सगळे तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. त्यानंतर जगाच्या एकूण भूभागापैकी भारताने एकूण किती टक्के भूभाग व्यापला आहे? तर 2%, 4.2 एवढं प्रमाण या ठिकाणी भूभाग वगैरे व्यापलेलं आहे. सगळ्यांना माहीत असू द्या. म्हणजे काय, हे याचं असं नका समजू जे आत्ता काय 29% जमीन आहे, 71% पाणी वगैरे आहे, तर त्यापैकी या 29% नाही, तर एकूण टोटल भूभाग जो काही 29% मधला 100% जो काही भाग आहे त्याच्यातला याने काय केलं, 2.4% आपल्या भारताने व्यापलेला आहे, लक्षात असू द्या. सर्वात जास्त वगैरे रशिया वगैरे येतो. तर भूभागामध्ये आपल्या भारताचा क्रमांक ते किती लागतो सगळ्या देशांमध्ये? अवश्य कमेंट करा. हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडत आहे.
आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आणि ज्यांना ज्यांना सिरीज वगैरे जॉईन करायची आहे किंवा ज्यांनी जॉईन केली परंतु PDF वगैरे मिळालेले नसतील, अवश्य टेक्स्ट टाकून त्या PDF माझ्याकडून मिळवून घ्या. आणि काही डाऊट असतील कोणत्याही प्रश्नांबाबत असू द्या, अवश्य कमेंट करा. जर माझ्याकडून कोणती काही चुकीची वगैरे तुमच्याकडे इन्फॉर्मेशन गेली असेल तर खाली मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवीन, काळजी करू नका. बाकी जास्तीत जास्त शेअर करा. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की जास्तीत जास्त शेअर करसाल. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.